जय हिंद विद्यार्थी मित्रांनो आपण 2025 साठी पोलीस भरती नवीन अर्जुन बॅच या ठिकाणी सुरू करतो आहोत आणि त्या अनुषंगाने आपण सगळे जे सिलेबसनुसार लेक्चर आहेत ते लेक्चर प्लस झालेले पेपर्स त्यावरच्या नोट्स आणि टेस्ट पेपर सगळं काही तुम्हाला या अर्जुन बॅचमध्ये देतो आहोत. पोलीस भरती 2025 ची ही नवीन बॅच या ठिकाणी पब्लिश झालेली आहे. तुम्ही कधीही जॉईन होऊ शकता. तिथून पुढे तुम्हाला कालावधी निवडायचा आहे. तेवढ्या कालावधीसाठी तुम्हाला सगळे लेक्चर्स भेटतील. किती वेळा तुम्हाला ते सेशन बघता येईल, कुठे बघता येईल हे तर अभ्यास कट्टा नावाचं ॲप्लिकेशन आहे, ते डाउनलोड करायचं आहे. ज्यांना बॅचला ॲडमिशन घ्यायचं आहे, काही अडचणी येत आहेत किंवा अतिरिक्त माहिती पाहिजे त्यांनी हा व्हॉट्सअप नंबर सेव्ह करून घ्या. यावर पोलीस भरती म्हणून मेसेज टाका, तुम्हाला डिटेल माहिती भेटेल. आणि बॅचला ॲडमिशन घेतल्यानंतर ते जे तुमचं पेमेंटची रिसिप्ट असेल ती सुद्धा या ठिकाणी पाठवा. तुम्हाला व्हॉट्सअपला मराठी, गणित, बुद्धिमत्ता आणि जी के याच्या संपूर्ण नोट्स आणि याचे टेस्ट पेपर सगळे व्हॉट्सअपला भेटतील पोलीस भरतीसाठीचे. चला सुरुवात करूया. या ठिकाणी आजचं सेशन आपलं बुद्धिमत्तेचं आहे आणि आपण काय करतोय, म्हणजे सगळ्यात लेटेस्टमध्ये 2024 मध्ये पेपर झाले आहेत ते पेपर्स या ठिकाणी कव्हर करतोय. ओके, PYQ सेशन मी टॉपिक वाईज जाणार आहे. आज आपण बुद्धिमत्ता चाचणी बघणार आहोत आणि त्यामध्ये नातेसंबंध नावाचा जो टॉपिक आहे त्यावर आलेले प्रश्न बघणार आहोत. बघूया शेवटपर्यंत. तुम्हाला किती प्रश्नांची उत्तरं देता येतात ते एकदा बघा, सोडवत चाला. काही टेक्निक्स मी सांगत चालणार आहे, आपण पुढे जात राहूया. अर्णवची आई राजदीपची मामी लागते, तर राजदीपची आई ही अर्णवच्या आईची कोण? बीड जिल्हा पोलीस शिपाई भरतीला हा प्रश्न आलेला आहे. ऑप्शन होते भाऊजाई, ननंद, बहीण, जाऊ. सोपं टेक्निक सांगतो, काही ट्रिक्स या ठिकाणी लक्षात ठेवायचे. खूप फास्टमध्ये तुम्ही हे प्रश्न सोडवणार आहात. जसं दिलंय ना तशी मांडणी तुम्हाला करता आली पाहिजे. बस तुमचं कामच सोपं झालं. तुम्हाला कसं करायचं मी सांगतो. बघा, तुम्हाला काय म्हटले की अर्णवची आई. बघा या ठिकाणी अर्णव आहे, आई मोठी आहे. अर्णवची आई या ठिकाणी आपण वरती इथे घेणार. बघा अर्णवची आई, पहिलं विधान या ठिकाणी आहे. अर्णवची आई राजदीपची मामी लागते. आता अर्णवची आई राजदीपची मामी लागते म्हणजे या आईचा जो पती आहे तो मामा कोणाचा? राजदीपचा. आता ही जी आई आहे ही मामी लागते, म्हणजे ही थोडक्यात ही मामा आणि ही आई आहे कोणाची? राजदीपची. बघा तुम्ही या ठिकाणी जर बघितलं, अर्णव हा आहे, मी त्याला हे करतो चौकोनामध्ये घेतो. अर्णवची जी आई आहे ती राजदीपची मामी लागते असं म्हटलंय. ओके बस. तर आता राजदीपची आई ही अर्णवची आई कोण? आता इथे राजदीपची आई आपण घेतली, इकडे ही अर्णवची आई घेतली. आता अर्णवच्या आईचा नवरा जो आहे तो मामा. ओके, या ठिकाणी कोणाचा? राजदीपचा, कारण की राजदीपची ती मामी आहे. ओके, ही मामाची बायको म्हणजे ही थोडक्यात मामी आहे. आता तुम्हाला रिलेशन कोणाचं विचारलं की राजदीपच्या आईचं आणि अर्णवच्या आईचं. बघा अर्णवची आई ही, राजदीपची आई इकडे. तुम्हाला वेगळा कलर घेतो. बघा अर्णवची आई इथे, राजदीपची आई इथे. आता अर्णवच्या आईचा जो काही हे आहे, पती आहे, तो राजदीपच्या आईचा कोण असणार? भाऊ असणार. भाऊ असणार म्हणजे आपल्या आईचा भाऊ हा राजदीपचा कोण असणार असा प्रश्न तुम्हाला विचारला थोडक्यात. तो तुम्हाला जमला पाहिजे, तेव्हा तुम्हाला राजदीपची आई कोणती कळेल. आता या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर राजदीपची आई ही, आता या राजदीपच्या मामाच्या बायकोची ती कोण लागेल? मामाची ही बहीण आहे थोडक्यात ना याची आई, कारण याचा हा मामा आहे म्हणजे बहीण भाऊ आहे दोघ जण. राजदीपची आई आणि राजदीपचा मामा हे दोघ जण बहीण भाऊ आहे. आणि मग त्या बहिणीच्या भावाची बायको ही त्या बहिणीची कोण असा हा प्रश्न आहे. बरोबर आहे. आणि मग ते जे नातं येतं ना ते येतं ननंद भाऊजाईचं नातं येतं. राजदीपची जी ही आई असणार आहे ना, ही राजदीपची आई ही अर्णवच्या आईची ननंद असणार आहे, कारण तिच्या पतीची ती बहीण आहे. लक्षात घ्या, ती कोण येणार आहे? ननंद या ठिकाणी लागणार आहे. आता एकदम सोप्या पद्धतीने पुन्हा एकदा बघा या प्रश्नाकडे. अर्णवची आई, बघा ही अर्णवची आई आपण इथे लिहिली. राजदीपची मामी लागते, मग तिचा नवरा राजदीपचा मामा असणार.
आता राजदीपची आई अर्णवची आईची कोण? राजदीपची जर ती मामी लागते आहे म्हणजे हा मामाची बहीण आहे राजदीपची आई. सरळ आहे मग. मामाच्या बहिणीशी त्या मामीचा संबंध काय? तर ननंद भाऊजाई. उत्तर तुमचं येतं ननंद. बस अशाच पद्धतीने हे प्रश्न सोडवायचे आहे. थोडे सुरुवातीला तुम्हाला जड वाटतील, पण एकदा मांडणी करायला शिकलात ना तर सोपं आहे. पुढचा प्रश्न बघा काय आहे. तुम्हाला म्हटलंय सी ही ए ची एकुलती एक ननंद आहे, सी ही बी ची आत्या आहे आणि डी हा सी चा एकुलता एक भाऊ आहे, तर ए ही डी ची कोण? छत्रपती संभाजीनगर शहरला प्रश्न आलाय, अहिल्यानगर पोलीसला प्रश्न आलाय. ऑप्शन आहे भाची, भाऊजाई, पत्नी, मेहुणी. पहिला मुद्दा तर तुम्हाला मांडणी करून घ्यायची. सोप्या भाषेत सांगतोय बघा. सी ही ए ची एकुलती एक ननंद आहे. बघा ही समजा सी म्हटलो मी, हा ती लेडीची म्हणून तिला गोलमध्ये घेणार मी. आता या ठिकाणी मी इकडे ए घेतलो, ए सुद्धा फिमेल असणार आहे म्हणून हिलाही गोलमध्ये घेतलं. आता ए ची ही ननंद आहे म्हणजे एचा इथे पती येईल कोणतरी, इथे पती असणार आहे कारण ते पतीची बहीण असणार आहे ननंद. मग तिथे पती कोण येतो हे आपण बघू. सी ही बी ची आत्या आहे, सी ही बी ची आत्या आहे म्हणजे बी इथे कुठेतरी खाली येईल. सी ही आत्या आहे, आत्या आहे म्हणजे बीची ही आई असणारी, बीची ए ही आई असणारे आणि इथे जो असणारे तो वडील असणारे आणि ती सी मग आत्या असणारे. डी हा सी चा एकुलता एक भाऊ आहे. बघा डी हा सी चा भाऊ आहे. आता सी ही जर तुम्ही बघितलं एची ननंद आहे, एची ही सी ननंद आहे, एचा भाऊ डी आहे. म्हणजे नवरा बायको कोण झाले? डी आणि ए नवरा बायको आहे. नवरा डी आहे, बायको ए आहे. तुम्हाला विचारलं ए ही डी ची कोण? झालं ना, संपलं ना, उत्तरच आलं ना. ए ही डी ची कोण? उत्तर तयार झालंय. ए ही डी ची पत्नी असणार आहे. ओके, आपण पुढे जाऊया. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. दीप्तीला 6 बहिणी आहेत, तिची एक बहीण कल्पना ही शिक्षिका आहे, तर कल्पनाला एकूण किती बहिणी? मुंबई चालक, वेड्यात काढायचा प्रकार आहे हा पोरांना, म्हणजे काहीच नाही या प्रश्नामध्ये. आपण म्हटलं समजा इथे दीप्ती, दीप्तीला किती बहिणी? 6, म्हणजे दीप्ती प्लस 6 एकूण किती जण? 7. तिची एक बहीण कल्पना आहे, ती शिक्षक आहे, म्हणजे 6 मधली एक समजा कल्पना शिक्षिका आहे एक. ओके, आता ही काय म्हणते कल्पनाला किती बहिणी? आता इथे कल्पना शिक्षिका आहे, कल्पना सहित या 6 जणी आहे आणि दीप्ती एक 7वी आहे. म्हणजे उद्या तुम्हाला विचारलं या 6 मधली एक मायनस केली तरी इकडे 5 राहिल्या. दीप्ती एक 6वी, म्हणजे सेम आहे ना, काही फरकच नाही. दीप्तीला 6 बहिणी असतील तर कल्पनाला किती असेल? 6च असतील ना. हो, कल्पनालाही तितक्याच असतील. बघा कसं प्रश्न विचारताना फक्त तुम्हाला कळतं का एवढं त्यांना बघायचं होतं. पुढे जातोय. ए ही बी ची पत्नी आहे, सी हा बी चा भाऊ आहे, डी ही बी ची आई आहे, तर डी ही ए ची कोण लागते? ए ही बी ची पत्नी आहे. बघा 4 नंबरचा प्रश्न. आता पहिला मुद्दा, ए ही पत्नी असेल तर एला मी काय करतो? गोलमध्ये लिहून घेतो. कोणाची पत्नी आहे? बी ची पत्नी आहे. डबल घेऊ आपण, डबल 2 रेषा आहे बी पत्नी, पती पत्नी संबंध आपण 2 रेषेने घेऊया. ओके, बी ची पत्नी आहे ए. आता सी हा बी चा भाऊ आहे. आता सी हा भाऊ, चला भावासाठी एकच रेस घेऊ. सी हा भाऊ आहे आणि याला असं घेऊ, हा भाऊला असं लिहून टाकू आपण, वरती भाऊ लिहून टाकू, बीला पती म्हणून टाकू, कोणाचा? या पत्नीचा, एला पत्नी म्हणू. ओके, डी ही बी ची आई आहे. आता डी ही बी ची आई आहे, बी जर पती आहे, बी ची आई डी आहे. डीला आम्ही गोलमध्ये लिहू कारण ती आई आहे. कोणाची? बी ची आई आहे. तर डी ए ची कोण लागते? डी ए ची कोण लागते? बघा ए ची डी कोण लागेल? आता हा पती बी, बीच्या बायकोची म्हणजे या पतीच्या बायकोची ती पतीची आई कोण लागेल? आता कोण असतं होई? सासू, ननंद, भाऊजाई, मुलगी. नवरा आहे, त्याची बायको आहे. आता नवऱ्याची आई बायकोची कोण असते? सासू असते. प्रश्न आलेले हे सगळे, ते कोणत्या परीक्षेला आले ते सुद्धा मी याच्यात घेतलेले आहे कंसामध्ये, म्हणजे तुम्हाला तुमच्यासाठी एकदम सोपं काम आहे. अक्षय हा शैलाचा पती आहे, शैला ही राजची आई आहे, दामिनी ही शैलाची बहीण आहे, तर दामिनीचं राजशी नातं काय? बघा जसं दिलंय ना तसं लिहायला शिका. अक्षय शैलाचा पती, बघा हे अक्षय पती आहे म्हणून आपण त्याला चौकोनात घेऊया. 2 रेषा मारू कारण पती पत्नी आहे. पत्नी कोणी? शैला आहे. शैलाला गोल करू. शैला ही राजची आई आहे. बघा शैला ही राजची आई आहे. आता राज हे म्हणजे पुरुषाचं नाव आहे, त्याला आपण असं चौकोनात टाकूया.
दामिनी ही शैलाची बहीण आहे. बघा बहीण आहे ना, सिंगलमध्ये घेऊ, बहीण भाऊ सिंगलमध्ये घेत जाऊ आपण. म्हणजे आपण ते काही सिम्बॉलच करून ठेवू स्वतःसाठी. दामिनी ही बहीण आहे. बघा बहीण, ही पत्नी, हा पती, हा अक्षय हा पती आहे ना, त्याला पती लिहू आपण, म्हणजे सोपं जाईल आपला. ओके. आता तुम्हाला विचारलं काय की दामिनीचे राजशी नाते काय. बघा दामिनी कुठे, ही दामिनी. राजची कोण आहे, राजच्या आईची बहीण आहे ती. आता आपल्या आईची बहीण कोण असते, आपली मावशी. ऑप्शन मध्ये आहे ना मावशी. ओके, इंटरेस्टिंग आणि महत्वाचं. पुढे जातोय मी. बघा हे फार महत्वाचं आहे बरं. पोलीस भरतीला तुम्हाला सांगतो मी जे टाईप घेणार आहे, मी आता बुद्धिमत्तेचे जवळपास 15 ते 20 टाईप्स सगळे घेणार आहेत. त्यावरचे 15-20 प्रश्न घेणार आहे. आणि गणिताचे सुद्धा तेच, जीकेचं तेच आणि मराठीचंही तेच. टोटल ही सिरीज मी चालवणार आहे. याची बेसिक लेक्चर घेणार आहे. तुम्हाला या अर्जुन व्याजमध्ये ते सगळे भेटतील. तुम्ही ते जर केले ना, तुम्हाला काय करायचं पोलीस भरतीचं सगळं कळणार आहे. कोणाला विचारायची गरज पडणार नाही. ए वजा बी बरोबर ए ही बीची मुलगी आहे. ए अधिक बी बरोबर ए ही बीची पत्नी आहे. ए भागिले बी ए हे बीचे वडील आहेत. ए गुणिले बी ए हा बीचा पुत्र आहे. तर पी गुणिले आर वजा यस या संदर्भात पीचा यसशी संबंध काय. नागपूर ग्रामीणला आलेला प्रश्न आहे. वडील, आजोबा, नातू, बहीण. तुम्हाला सोपं सांगतो मी, मांडणी करा. बघा मांडणी करायला शिकायचं आहे. 6 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. उत्तर देता आलं पाहिजे. तुम्हाला पहिलं यांनी काय विचारलं बघा. हे तुम्हाला काय दिलं यांनी बघा. पी गुणिले आर. मला या गुणिलेचा अर्थ सांगा. ए गुणिले बी चा अर्थ ए हा बीचा पुत्र आहे, म्हणजे ए हा पुत्र आहे. इथे कोण येईल मग, पी हा पुत्र येईल. म्हणजे पी आपण इथे घेतला, मग पी हा पुत्र आहे. याला चौकोन केला आणि याला पुत्र म्हटलं पीला. कोणाचा पुत्र येतोय, आरचा पुत्र येतोय. म्हणजे आरला आम्ही काय म्हणणार, वडील. आणि त्यांना आपण आता हे वडील आहे की काय ते आपल्याला माहित नाही, पण ते एकतर वडील असतील किंवा आई असेल, वडील किंवा आई असं म्हणूया आपण. ओके. आणि आता आर आणि एसचा काय संबंध आहे बघा. इकडे आर एसचा संबंध मायनस मध्ये दाखवलाय. इथे वरला बघा ए आणि 1 नंबरला ए आणि बीचा संबंध मायनस आहे. ए ही बीची मुलगी आहे. ए ही बीची मुलगी, ए ही मुलगी आहे. म्हणजे आर हा वडील नाही, आर ही आई येणारी. पण कोणाची मुलगी, आर ही आर ही यसची मुलगी आहे. यसची मुलगी म्हणजे यस. यस कोण आहे आम्हाला माहित नाही. यस हा वडील असेल त्या मुलीचा किंवा आई असेल, पण ही 100% मुलगी आहे. कोण, आर. म्हणजे या आई, आरचा मुलगा कोण येतोय, पी येतोय. आता तुम्हाला काय विचारलं माहिती का, पीचा यसशी संबंध काय. पीचा यसशी संबंध काय, वडील, आजोबा, नातू, बहीण. यस कोण आहे, आजी किंवा आजोबा आहे. आणि पी त्यांचा नातू आहे. सरळ सरळ आहे. कारण की आईचं हे ना वडील आहे ना, ती वडील किंवा आई जे असेल ते यस. आम्हाला यस माहित नाही आई की वडील आहे, पण ते यसची जी मुलगी आहे आरचा मुलगा पी आहे, म्हणजे तो नातू आहे. 6 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. उत्तर नातू असायला पाहिजे. पुढे जातो मी. शेजारच्या व्यक्तीची ओळख करून देताना एक स्त्री म्हणाली, त्याचे वडील माझ्या वडिलांच्या एकुलत्या एक मुलीचे सासरे आहेत. तर त्या स्त्रीचं त्या पुरुषाचे नातं काय. बघा 7 नंबरचा प्रश्न कसा दिलाय. तुम्हाला असा प्रश्न आला ना, अजिबात घाबरून जाऊ नका. जसं दिलंय का तसं मांडायचं का. बघा शेजारच्या व्यक्तीची ओळख करून देताना एक स्त्री म्हणते, ती स्त्री समजा ही ती स्त्री आहे, मी इथे लिहिली ती स्त्री आहे, गोलमध्ये केली मी गोल. ती स्त्री म्हणते त्याचे वडील, त्याचे म्हणजे समजा तो व्यक्ती, इथे तो व्यक्ती, तो म्हणू, इथे त्याला तो म्हणू आपण, तो. ओके. त्याचे वडील मी इकडे वरती लिहितो वडील. त्याचे वडील हे माझ्या वडिलांचे, म्हणजे या स्त्रीचे वडील. इकडे स्त्रीचे वडील लिहिले, इकडे त्याचे वडील लिहिले. ओके. हे माझ्या वडिलांच्या एकुलत्या एक मुलीचे सासरे आहेत. बघा बरं का, हे माझ्या वडिलांच्या एकुलते एक, माझे जे वडील आहे, या स्त्रीचे जे वडील आहे, यांच्या एकुलत्या एक मुलीचे, यांची एकुलती एक मुलगी म्हणजे तीच, आणि तिचे सासरे आहेत. कोण, हे हिचे सासरे, ती जी बोलते का तिचे सासरे आहे, ते त्याचे वडील. मग त्याचा आणि तिचा संबंध काय आहे, आता सरळ आहे ना. तिचे सासरे, त्याचे वडील तिचे सासरे असेल म्हणजे ते दोघं नवरा बायको आहे. ते दोघं नवरा बायको आहे, संपला ना विषय. हे जमलं पाहिजे. प्रश्न अवघड नाहीये, पण सराव करावा लागेल, तुम्हाला सोडवावे लागतील. नातेसंबंध ओळखा हा टॉपिक भारी आहे आणि फुकटचे मार्क देणार आहे. एका व्यक्तीकडे बोट दाखवून विजय रोहिणीला म्हणतोय, त्याची आई तुझ्या वडिलांची एकुलती एक मुलगी आहे. तर रोहिणी त्या व्यक्तीची कोण. बघा
आता जसं दिलं ना तसं नाशिक ग्रामीणला आलेला हा प्रश्न आहे. काय म्हणतं बघा ते, एक व्यक्ती आहे, एका व्यक्तीकडे ती बोट दाखवते. ती व्यक्ती समजा, ती व्यक्ती, मी त्या व्यक्तीला असं वे म्हणतो, त्या व्यक्तीकडे बोट दाखवते. दाखवून विजय म्हणतोय रोहिणीला. काय म्हणतो रोहिणीला? त्याची आई, या व्यक्तीची आई, हा पुरुष आहे स्त्री आम्हाला माहित नाही, पण याची जी आई आहे, याची आई, इथे आम्ही वर आई म्हणूया, आई ही स्त्रीलिंगी आहे. याची आई तुझ्या वडिलांची एकमेव मुलगी आहे. याची आई, या व्यक्तीची आई ही तुझे वडील जे असेल, म्हणजे त्या रोहिणीचे वडील, या रोहिणीच्या वडिलांची, बघा हे रोहिणीचे वडील आहे, या रोहिणीच्या वडिलांची एकमेव मुलगी आहे. आता या रोहिणीच्या वडिलांची एकमेव जी मुलगी असणार आहे, ओके, ती कोण असणार आहे? रोहिणीला तो विजय म्हणतोय की त्या व्यक्तीची आई, म्हणजे या व्यक्तीची आई ही तुझ्या वडिलांची एकुलती एक मुलगी आहे. आता तुझे वडील, रोहिणीचे वडील, कोणाचे? रोहिणीच्या वडिलांची एकुलती एक मुलगी कोण? रोहिणीचे ना. मग रोहिणी त्या व्यक्तीचे कोण? ती व्यक्ती खाली. रोहिणी त्या व्यक्तीची कोण येते? सरळ आहे तुमचं उत्तर, जिथे रोहिणी त्या व्यक्तीची आई आहे. बघा बरं का, इंटरेस्टिंग आहे. फक्त मांडता आलं पाहिजे. मांडणी जमली नाही, लय अवघड होऊन जातो प्रश्न. शिल्पा मनीषाला म्हणले की माझी आजी तुझ्या नवऱ्याची आई आहे. मनीषाची शिल्पाशी नाते काय? अंदाजित कल्पना करूच नका तुम्ही. तुम्हाला सरळ जस दिल तसं लिहा. बघा, बहीण, आत्या, आजी यापैकी नाही. नाशिकला चालला प्रश्न आहे. काय म्हणते? शिल्पा मनीषाला म्हणते, काय म्हणते? माझी आजी, म्हणजे बघा आता ही समजा शिल्पा आहे. शिल्पा म्हणते ना, ही शिल्पा आहे. शिल्पाचं म्हणणं आहे माझी आजी, म्हणजे इथे मध्ये कोणतरी सोडले तिने, आई वडील, आणि ही शिल्पाची आजी आहे. बघा, ही शिल्पाची आजी इथे वरती येईल. ओके, शिल्पा म्हणते ना माझी आजी, शिल्पाची आजी ही वरती आहे, मध्ये आई वडील सोडलेले. माझी आजी तुझ्या नवऱ्याची आई आहे. माझी आजी तुझ्या नवऱ्याची, मनीषाला म्हणते बरं का, मनीषाला म्हणते तुझा नवरा तुझ्या नवऱ्याची आई आहे. आता हा नवरा आहे समजा, मनीषाचा नवरा येईल इथे टाकावा लागेल, कारण नवऱ्याची आई येईल ना याची आजी, आणि मनीषा इथे येईल. मग मनीषा नवरा आहे, दोन रेषेमध्ये आपण घेतो नवरा बायकोला. मनीषा आणि नवरा, आणि नवऱ्याची ही आई ती शिल्पाची आजी येईल ना. आता मनीषाचं शिल्पाशी नातं काय? आता बघा, शिल्पाचा हे वरचा व्यक्ती कोण येतोय? पहिला मुद्दा तो सांगा मला. मनीषाचा नवरा हा शिल्पाचा कोण होतोय? वडील होतोय ना, कारण की वडिलाची आई ही शिल्पाची आजी आहे. मग या नवऱ्याची मनीषा कोण आहे? बायको आहे. तुम्हाला विचारलं, पण मनीषाचं शिल्पाशी नातं काय? शिल्पाची मनीषा कोण येईल? इंटरेस्टिंग आहे आणि महत्वाचं आहे, उत्तर द्यावं लागेल. शिल्पाची मनीषा ही आई बनते ना. हा नवरा जर बाप या ठिकाणी आहे, तर मनीषा ही आई आहे. आई ऑप्शन आहे का? बहीण, आत्या, आजी नाही, आई हा ऑप्शन पाहिजे होता. बघा, मांडणी केली, जमायला लागलाय. मी याच्यावर याआधी सेशन घेतलेले आहेत. एक कॉमन सेशन तुमची बेसिक लेक्चरमध्ये आहेत, ते बघितलं तर जास्त सोपं जाईल तुम्हाला. मी याचे बेसिकवर सुद्धा लेक्चर घेतलेले आहेत. ते बघा, नातं कोणाचं नातं काय असतं ते तुम्हाला समजून घ्यावं लागेल, मग हे जास्त सोपं जातं. 6 व्यक्ती आहेत, ABCDEF. ओके, एका कुटुंबात आहे. काही माहिती त्यांच्याबद्दल दिली. पुरुषांची आणि स्त्रियांची संख्या समान आहे असं म्हटलंय. बघा, पहिला मुद्दा, स्त्री पुरुष समान आहेत. 3 पुरुष आहेत, 3 स्त्रिया आहेत. ए व ई हे एफची मुलगी आहेत. दुसरं विधान, सध्या कुटुंबात फक्त एकच विवाहित जोडपं आहे. डी ही एक मुलगा व एक मुलगी यांची आई आहे. बी हा एचा मुलगा आहे. खालील कोणता अनुमान काढता येईल? बघा, पहिला मुद्दा आहे ना, मी काय म्हणतो माहिती, तुम्ही जे दिलंय का त्या पद्धतीने मांडणी केली तर काम तुमचं सोपं होईल. कशी मांडणी करू? हे बघा, पहिलं, स्त्री आणि पुरुष सारखे 3 आले पाहिजे, ते डोक्यात राहू द्या. 3 पुरुष म्हणजे मी 3 गोल आले पाहिजे, आणि 3 चौकोन आले पाहिजेत. हे इथे वरती लिहूनच घेतो, मी बाजूला करूनच घेतो. ए व ई हे एफची मुलगी आहेत. समजा मी इथे एफ घेतला वरती, एफची मुलगी आहेत. कोण? ए आणि ई. ए आणि ई मुलगी आहे म्हणून मी त्यांना चौकोनात घेतो. एफ आई आहे की वडील आहे मला माहित नाहीये, पण ए आणि ई हे दोघं जण मुलगी आहे, म्हणजे मुलगा आहे, मेल आहे, म्हणून त्यांना मी याच्यात घेतला. आणि एफ हे त्यांचे वडील किंवा आई कोणतरी असेल, त्यांना वरती घेतलं मी. सध्या कुटुंबात फक्त एकच विवाहित जोडपं आहे. डी ही एक मुलगा व एक मुलगी यांची आई आहे. एक मुलगा आणि एक मुलगी कोणतरी असणार, त्यांची आई डी असणार आहे, म्हणजे 100% डीला इथे मधल्या ओळीत घ्यावं लागेल. आणि ती आई आहे ना, आई आहे म्हणून तिला गोल करावं लागेल डीला.
आणि मग त्यांचा खाली एक मुलगा आणि एक मुलगी असणारी कोणतरी, एक मुलगा असणारी आणि एक मुलगी असणारी. बघा आता तुम्ही जर बघितलं या ठिकाणी मुलं ए आणि ई पुल्लिंगी झालं. सॉरी, एक एक तुम्हाला काय म्हटलं होतं, ए आणि ई एफची मुलगी आहेत म्हटलं होतं. ए आणि ई म्हणजे ए पुल्लिंगी, ई पुल्लिंगी, डी स्त्रीलिंगी, डी फिमेल आहे. ओके. आता खाली एक मुलगा एक मुलगी असणार आहे. म्हणजे तुमचं बघा, मेल इकडे ए एक मेल झाला, ई एक मेल झाला, आणि इकडे या मुलामुलीपैकी एक मेल झाला. म्हणजे इकडे 100% एफ काय येणार, फिमेल येणार. 3 पुरुष आणि 3 महिला पाहिजेत ना, एफ डी, आणि इकडचं एक फिमेल 3 आणि मेल 3 झाले. आता हे 3-3चा ओके केला आपण. आता तुम्हाला म्हटलं बी हा एचा मुलगा आहे. बघा, बी हा एचा मुलगा आहे म्हणजे आम्हाला या मुलामध्ये बी टाकावं लागेल. आता बघा आपल्याकडे ऑलरेडी किती जण दिली होती यांनी, ए बी सी डी ई एफ. बघा वरती पहिल्या ओळीत बोल चाललोय गेलोय मी. ऑलरेडी आपल्याकडे 1 2 3 4 5 झाले लिहून. ए बी झाला, ए झाला, बी झालाय, सी राहिलाय. मग सी या गोलमध्ये टाकावं लागेल. सी एक मुलगी असणार आहे कोणाची, बघा बी हा एचा मुलगा आहे. बी हा एचा मुलगा आहे. बघा मी ए पासून बी ला असं हे करतो, इकडे क्रॉस करतो. आणि ए तर 100% मग कोण आहे, पुरुष आहे ना, आणि त्याचं लग्नच झालं एचं. मग एचं लग्न ई सोबत होऊ शकतं का नाही, म्हणजे विवाहित जोडपं कोण येईल, कारण ई तर मेल आहे ना. विवाहित जोडपं ए आणि डी येईल. नवरा बायको जोडपे ई आणि डी हे जोडपं आपल्याकडे तयार झालं. आता आमच्या समोर सगळ्या गोष्टी आल्या की एफ ही कोण आहे, आजी आहे थोडक्यात. कोणाची, बी आणि सीची. सी ही मुलगी आहे आणि बी हा मुलगा आहे. तुम्हाला सांगितलं डी ही एक मुलगा आणि एक मुलगी यांची आई आहे. म्हणजे डी ही इथे आई आहे कोणाची, बी आणि सीची. ओके. आणि वडील कोण आहे, ए आहे. त्या दोघांची हे दोघं मुलं बाळं आहेत. आता आपल्याला विचारलं डी ही एफची मुलगी आहे. पहिलं विधान, एफ ही आजीबाई आहे, तिची मुलगी डी येईल का, तर यस येते. येते का, डी ही एफची मुलगी आहे, सॉरी डी ही एफची मुलगी आहे असं आपण म्हणू शकतो का. इंटरेस्टिंग आहे, महत्वाचं. कोणता अनुमान निघेल असं तुम्हाला विचारलंय. 10 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. डी ही एफची मुलगी आहे. मला डी ही एफची मुलगी आहे असं पहिलं अनुमान निघेल का. ए आणि ई हे एफची मुलगी आहेत असं म्हटलंय. ए आणि ई हे मुलगे आहेत. डी ही मुलगी येऊ शकते का, यस. ए हा डीचा पती आहे का, ए हा डीचा पती आहे का, तर यस दुसरं विधानही येतं. तिसरं, ई व एफ ही डीची मुलं आहेत का. बघा ई आणि एफ डीची मुलं आहेत का, नाही, हे तर येतच नाही. ए बी सी या स्त्रिया आहेत का, ए तर पुरुष आला, बी सुद्धा पुरुष आला, सी आहे स्त्री, मात्र हे नाही. आता या ठिकाणी जर बघितलं तर पहिलं विधान जे आहे, डी ही एफची मुलगी आहे असं आपण म्हणू शकतो का. डी ही एफची मुलगी आहे असं आपण म्हणू शकतो का, तर मुद्दा येतोय नाही. का माहिती का, कारण तुम्हाला काय म्हटलं, ए आणि ई हे एफची मुलगी आहे, हे मुलं एफचे ए आणि ई, आणि ही डी ही सून येते ना, मुलगी नाही येणार, सून येणार. ती मुलाची बायको झाली, ती सून येणार. म्हणजे पहिलं विधान सुद्धा चुकणार. विषय येतो ए हा डीचा पती आहे. एवढं एकच विधान या ठिकाणी बरोबर आहे. किती जणांना कळालं मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. कळालंच पाहिजे. दिसायला जरी मोठा असला आणि आपल्याला याला आता स्पीडने पुढे जावं लागणार आहे. तुम्हाला जसा सराव होईल ना तसं तुम्ही फास्ट सोडवायला लागणार आहात. ए बी सी या बहिणी आहेत, डी हा ईचा भाऊ आहे आणि ई ही बीची मुलगी आहे. तर ए व डी यांचं नातं काय, पुणे लोहमार्गाला आलेला प्रश्न आहे. जसं दिलं तसं लिहा. ए बी सी या बहिणी आहेत, बहिणी आहे, लेडीज आहेत, म्हणून मी त्यांना गोल 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 केलंय. तुम्हाला विचारलं डी हा ईचा भाऊ आहे. ओके. आता इथे डी खाली याचं वर याच कळत नाही, पण ई ही बीची मुलगी आहे. बघा ई ही बीची जर मुलगी असेल, बीची मुलगी आहे ई, तर मी तिला असं गोल करतो, मुलगी म्हणून खाली बाण देतो. ही मुलगी आहे, मी मुलगी लिहून घेतो. आणि बी ही मग आई येणार आहे कोणाची, ईची, हेही मी इथे नोंद करतो. आता तुम्हाला विचारलं डी हा ईचा भाऊ आहे, म्हणजे ईचा भाऊ मी जो आहे तो इथे डी, याला मी ईचा भाऊ म्हणतोय. आता तुम्हाला काय विचारलं, एचं डी सी नातं काय,
एच डी सी नातं काय, यांचं नातं काय? आता तिघी तर या बहिणी ए बी सी, आणि डी हा बीचा मुलगा आहे, बीचा. मग या डीची आई बी आहे, बीची बहीण ए आहे. आपल्या आईची बहीण कोण? आलं ना उत्तर तुमचं. आपल्या आईची बहीण, डीच्या आईची बहीण, डीची मावशी लागणार. राहुल हा रुपेशच्या आत्याचा मुलगा आहे, तर रुपेशची आई व राहुलची आई यांचं नातं कोणतं? बघा 12 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, उत्तर द्यावं लागेल. इंटरेस्टिंग आणि महत्वाचा असा हा प्रश्न आपल्या समोर आहे. राहुल हा रुपेशच्या आत्याचा मुलगा आहे, बघा, तर रुपेशची आई आणि राहुलची आई यांचं नातं काय? हे लई सोपं आहे, हे तोंडी दिलं पाहिजे तुम्ही, खरं म्हणजे याला मांडण्याची गरज नाहीये, पण तरी आपण ज्या पद्धतीने जातोय ती पद्धत तुम्हाला सोपी वाटावी म्हणून मुद्दाम मांडणी करून दाखवतो. सिंधुदुर्गाला आलेला प्रश्न आहे, ननंद 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 वहिनी बहिणी बहिणी काकू मामी. बघा काय म्हटलंय तुम्हाला, राहुल हा रुपेशच्या आत्याचा मुलगा आहे. आता रुपेश, आपण हा म्हणू रुपेश इथे, राहुल इथे, ओके. आता रुपेशच्या आत्याचा मुलगा आहे राहुल. रुपेशची आत्या म्हणजे रुपेशच्या आत्या कोण येईल बघा? रुपेशच्या वडिलांची, हे जे रुपेशचे वडील आहे, या वडिलांची जी बहीण आहे, या बहिणीचा मुलगा आहे राहुल, तेव्हा तो होईल ना रुपेशच्या आत्याचा मुलगा, ओके. आता रुपेशची आई, बघा रुपेशची हे वडील झाले, इकडे रुपेशची मी आई म्हटलो, रुपेशची आई ही राहुलच्या आईची कोण? आता रुपेशची आई वडील हे दोघं जण नवरा बायको आहे, आणि राहुलची आई ही या रुपेशच्या वडिलांची बहीण आहे. आता सरळ आहे, वडिलांची बहीण आहे आणि ही वडिलांची बायको आहे. मग त्यांना विचारलं की या वडिलाच्या बायकोचं आणि वडिलाच्या बहिणीचं एकमेकींशी नातं काय? रुपेशची आई वडिलांची बहीण, राहुलची आई वडिलांची, रुपेशची आई वडिलांची बायको, राहुलची आई वडिलांची बहीण. एक वडिलांची बायको आहे, एक वडिलांची बहीण आहे. ननंद भाऊजाई, ननंद वहिनीचं ते नातं आहे. ननंद कोण? राहुलची आई. वहिनी कोण? रुपेशची आई. ओके, आगे बढ़ते आहे. एका मुलाच्या छायाचित्राकडे बोट दाखवून सुरेश म्हणाला, हा माझ्या आईच्या एकुलत्या एक मुलाचा मुलगा असेल. बघा मुलाचा मुलगा असेल, तर सुरेशचे त्या मुलीशी नाते काय? काय म्हणते बघा, एका मुलाच्या छायाचित्राकडे बोट दाखवले जाते. तो मुलगा आहे समजा, हा मुलगा आहे, याच्या छायाचित्राकडे, याचा फोटो याच्याकडे बोट दाखवले जाते. कोण दाखवतोय बोट? सुरेश. सुरेश काय म्हणतोय, हा माझ्या आईच्या एकुलत्या एक मुलाचा मुलगा असेल. आता समजा इथे हा सुरेश आहे, ही सुरेशची आई आहे, सुरेशच्या आईचा एकुलता एक मुलगा सुरेश आहे, आणि त्याचा एकुलता एक मुलगा हा आहे तो फोटो मधला. तर त्या सुरेशचं त्या मुलाशी नातं काय? कोण असणार सुरेश त्या मुलाचा? इंटरेस्टिंग आणि महत्वाचं आहे. वडील असणार आहे ना सुरेश, कारण की सुरेशच्या आईच्या एकुलत्या एक मुलाचा तो मुलगा आहे. म्हणजे काय, सुरेशच्या आईचा एकुलता एक मुलगा सुरेश आहे आणि त्याचा मुलगा तो आहे, म्हणजे त्या मुलाचा सुरेश वडील आहे. उत्तर तुमचं वडील आलं पाहिजे. पुढे जातोय, पी ही यांची पत्नी असून यस ही पीची ननंद आहे. आर हा पीचा मुलगा आहे आणि टी हा यांचा मुलगा आहे, तर यस हिचं टीसी नातं काय? अहिल्यानगर जिल्हा बँड्समनला आलेला हा प्रश्न आहे. बघा SRPF असू द्या, शिपाई भरती असू द्या, बँड्समन असू द्या, सगळ्या ठिकाणी जवळपास लेवल त्याच आहेत. उगाच नाव बदलले म्हणून कन्फ्यूज होऊ नका, सगळ्या परीक्षांनाही चालणारा आहे. बघा जसं दिलं ना तसं मी लिहिणार आहे, सोपं काम करणार आहे. 14 नंबरचा प्रश्न तुमच्यासाठी थांबा. 13 नंबरचा घेतला का आपण? 11 12 13 13 13 हा झाला, 13 झाला. ओके, पुढचा प्रश्न आहे, पी ही यांची पत्नी आहे. बघा म्हणजे हा समजा ही पी आहे, गोल लिहिली आम्ही, पती पत्नी म्हणून डबल रेश मारली. आम्ही थोडं स्वतःला समजवण्यासाठी करूया, पतीला असं चौकोनामध्ये घेऊन टाकलं. यस ही पीची ननंद आहे. पीची ननंद म्हणजे पीची ननंद यस आहे. यस बहीण आहे यांची, थोडक्यात तिला बहिणीला इकडून घेतलं आपण, हिला ही ननंद, हा पती, खरं म्हणजे त्या ननंदेचा भाऊ, आणि ही पत्नी. एवढं तर आम्ही 3 केलं. आता बघा पी ही यांची पत्नी आहे, यस ही पीची ननंद आहे, जसं आहे तसं लिहिलं मी. आर हा पीचा मुलगा आहे. बघा पीचा, या पत्नीचा मुलगा समजा तो आर मुलगा आहे म्हणून त्याला आम्ही असं चौकोनात लिहू थोडं.
आणि टी हा यांचा मुलगा आहे. आता यन म्हणजे पतीचा मुलगा टी म्हटलं यांनी. आता यांनी बघा कसं फसवण्यात दिलं असतं. तर यसचं टीशी नातं काय? टी आणि यस यांचं नातं काय? टीची यस कोण लागते? सासू, आत्या, मावशी, आजी. चला जमलं पाहिजे. तुम्हाला मी मांडूनच दिलंय. याच्यापेक्षा सोपं तुम्हाला काहीच नाही भेटणार. ही मांडणी तुम्हाला करायची. मी करून दिली ती. नाही करायला पाहिजेत मी आधी ती. तुम्हाला थोडं करू द्यायला पाहिजे. चला पुढच्या प्रश्नात तुम्हाला करू देतो, नंतर मी करतो. बघा टीचे वडील यन आहे, यांची बहीण यस आहे. आपल्या वडिलांची बहीण आपली कोण? आत्या. आत्याबाई. जमलंय. चैतालीची मुलगी ही अमोलचा मुलगा वसंतची आतेबहीण आहे. तर चैताली वसंतच्या आईची कोण? चला व्हिडिओ पॉज करायचा, तुम्ही स्वतः मांडणी करायची आणि नंतर मग व्हिडिओ पुन्हा चालू करून बघायचं की मास्तरने जे दिलंय ते आपलं आलंय का. वहिनी, आत्या, जाऊ, ननंद. दौंडला, कुसडगावला या ठिकाणी हा प्रश्न आलाय SRP आपला. बघा 15 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, उत्तर तुम्हाला द्यायचंय. आता काय म्हटलंय? चैतालीची मुलगी. बघा ही समजा चैताली आहे, लेडीज आहे, नावावरून कळतंय तिची मुलगी आहे. तिलाही आम्ही गोल करून टाकलं. चैतालीची मुलगी ही अमोलचा मुलगा. बघा इथे समजा अमोल आहे, अमोलचा मुलगा. मुलाला आपण चौकोनात घेऊन टाकू. अमोलचा मुलगा वसंत. अमोलचा मुलगा जो आहे त्याचं नाव काय? वसंत आहे. मुलगा म्हणजे हा वसंत. वसंत नाव आहे त्याचं, वसंत. वसंतची आती बहीण आहे कोण? चैतालीची मुलगी. हे दोघं जण आते भाऊ आते बहीण, ही म्हणजे आते बहीण थोडक्यात. तर चैताली वसंतच्या आईची कोण? वसंतच्या आईची चैताली कोण असं तुम्हाला विचारलंय. आता तुम्हाला काय दिलं? चैतालीची मुलगी ही अमोलचा मुलगा वसंत. आता अमोलचा मुलगा वसंत आहे आणि मग अमोलची पत्नी जी आहे तिच्याबद्दल विचारलं ना. चैताली वसंतच्या आईची कोण? आता वसंतची आई म्हणजे अमोलची पत्नी, तिची चैताली कोण? सरळ आहे ना. आता इथे तुम्हाला काय सांगितलं आधीच्यांनी की चैतालीची मुलगी अमोलचा मुलगा वसंतची आती बहीण आहे. आता ही जर आती बहीण असेल तर तिची आई कोण असणार हो? वसंतची मुलगी जर आती बहीण आहे तर मुलीची आई कोण? ती आती बहीण कधी होईल? ती आत्या असेल तर. आत्या म्हणजे कोण? बघा इंटरेस्टिंग आहे. 15 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. थोडक्यात हा तुम्हाला विचारलं काय? चैताली वसंतच्या आईची कोण आहे? आईची विचारली. वसंतची ती आत्या आहे पण त्याच्या आईची ती ननंद आहे. इथे गोळ करू नका. वसंतची आत्या आहे आणि आईची ननंद आहे. उत्तर तुमचं 4 आलं पाहिजे. अभ्यास करता ऍप्लिकेशन आहे, डाउनलोड करून घ्या. पोलीस भरतीची अर्जुन बॅच तुमच्या मदतीला आलेली आहे. सगळ्या परीक्षांची म्हणजे सगळ्या पेपरची तयारी तुमची इथे होणार आहे. सगळं गणित, बुद्धिमत्ता, GK, मराठी सगळ्या विषयांची झालेली पेपर्स मी कव्हर करतोय. त्याच्या PDF तुम्हाला देतो आहे, नोट्स तुम्हाला देतो आहे, लाईव्ह सेशन सुद्धा पुढे आपले होणार आहेत. ते सगळे तुम्हाला या बॅचमध्ये भेटतील. व्हिडिओ आवडत असतील लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.